आणि आता एक सविस्तर बातमी बघूयात। अशोक चव्हाणांनी दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांवरती अप्रत्यक्ष टीका केली, त्यामुळे मराठवाड्यात नवं राजकारण सुरू झालंय। अशोक चव्हाणांचे वडील शंकरराव चव्हाण विलासराव देशमुखांचे राजकीय गुरु म्हणून ओळखले जातात, तर अशोक चव्हाणांनी राजकीय संकेत पाळले नाहीत असा पलटवार केलाय देशमुख कुटुंबानं। 2010 पासून राजकीय दृष्ट्या म्हणजे कोंडी करण्याचा प्रयत्न 2010 मध्ये काही नेत्यांनी केला। आज ते नेते आज दिवंगत झालेले आहेत, ते आज हयात नाहीत। अशोक चव्हाण यांनी कुणाचंही नाव घेतलं नाही, मात्र दिवंगत नेते असा उल्लेख करून त्यांनी विलासराव देशमुख यांच्याकडे बोट दाखवलं। एकेकाळी एकाच पक्षात असलेले हे दोन्ही नेते राज्याचं नेतृत्व करत होते, मात्र मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर विलासराव देशमुख यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला। 8 डिसेंबर 2008 रोजी अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती, तर 2009 मध्ये विलासराव देशमुख यांनी केंद्रात मंत्रिपदाची शपथ घेतली होती। मात्र काँग्रेसमध्ये 14 वर्ष त्रास सहन करावा लागला असा गौप्यस्फोट अशोक चव्हाण यांनी केलाय। ज्यावेळेस 14 वर्षी एखादा माणूस एखादी गोष्ट सहन करतो, काय मर्यादा असतात। त्यामुळे शेवटी मला वाटलं की ठीक आहे, आपल्या कामाची किंवा आपल्याला कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये पक्षाकडून बळ मिळत नाही किंवा आपली बाजू जी आहे ती समजून घेतल्या जात नाही, त्यावेळेस माणसाकडे ऑप्शन्स काय राहतात। विलासराव देशमुख यांनी अशोक चव्हाण यांना गुरुबंधू असं संबोधलंय। शंकरराव चव्हाण हे गुरु असल्यामुळे विलासराव देशमुख यांनी अशोक चव्हाण यांना नेहमीच मार्गदर्शन केलं होतं। मात्र आता अशोक चव्हाण यांनी अप्रत्यक्षपणे टीका केल्यानंतर देशमुख कुटुंबियांनी मात्र तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। विलासराव देशमुख यांचं 12 वर्षांपूर्वी निधन झालं। 2010 पासून कोंडी करण्याचा प्रयत्न केला गेला असं वक्तव्य अशोक चव्हाण यांनी केलंय। यावर्षी लोकसभा निवडणुकांच्या आधी 12 फेब्रुवारी रोजी अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, मात्र विधानसभा निवडणुकांच्या रणधुमाळीत अशोक चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद मराठवाड्यात उमटायला सुरुवात झाली आहे। अर्थात त्याचा निकालावर काय परिणाम होतो हे 23 नोव्हेंबरला स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।